नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपल्या कंट्रोल लेक्चर सीरीजमध्ये सर्वांचं स्वागत आहे। मी काल जसं की बोललो होतो की आपल्याला वर्ग पाठ करून यायचे आहेत। वर्ग जर पाठ असेल तर पुढच्या गोष्टी तुम्हाला भारी जमतील। आजच्या गोष्टी ज्या आज घेणार आहेत त्या तर तुम्ही सर्वांनी वर्ग पाठ केला असेल असं गृहीत धरतो। 30 पर्यंत वर्ग पाठ केलेत असं गृहीत धरतो आणि चलतो पुढे। बघा, जर तुम्ही 30 पर्यंत वर्ग पाठ केले असेल तर तुम्हाला एक आपल्याला वर्ग आणि वर्गमूळ मधला दुसरा पाठ चालू करायचा आहे, ज्याला आपण वर्गमूळ म्हणतो। इंग्लिशमध्ये त्याला आपण स्क्वेअर रूट म्हणणार आहोत। त्या स्क्वेअर रूटसाठी वर्गमूळ काढण्यासाठी आपल्याला एक तक्ता तयार करावा लागतो आणि हा तक्ता जर पाठ असेल तरच आपल्याला वर्गमूळ काढता येत असतं। तक्ता पाठ असेल तरच, राईट। जर तक्ता पाठ नसेल तर आपल्याला वर्गमूळ काढायला खूप अडचण येते असं आपण म्हणूयात। आणि वर्गमूळ काढणे ही कन्सेप्ट तुम्हाला सगळ्यांना माहीत असले पाहिजे, कारण भूमितीमध्ये गेल्याच्या नंतर सुद्धा तुम्हाला वर्गमूळ काढता येणं अपेक्षित असतं, राईट। कारण ते वर्गमूळाच्या कन्सेप्टवरच सगळ्या गोष्टी डिपेंड असतात। भूमितीमध्ये बऱ्याचशा गोष्टी म्हणजे चौरसाचं क्षेत्रफळ दिलं असेल आणि त्यावरून जर बाजू काढायची असेल तर तुम्हाला वर्गमूळ काढता येणं आवश्यकच आहे, राईट। पण चला, आता मी हा तक्ता पाठ करणं आवश्यक आहे असं याचं महत्त्व तर तुम्हाला सांगितलं आहे, पण हा तक्ता आपण तयार करतो कसा ते पण समजून सांगतो। म्हणजे तुम्ही भविष्यात कधी विसरले, परीक्षेला गेल्यावर विसरले सुद्धा, तर तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की विकी सरांनी आम्हाला असं असं सांगितलं होतं की असा असा तक्ता तयार करावा म्हणून, राईट। बघा, फॉर एक्झाम्पल तुम्हाला वर्ग पाठ आहेत, काही वर्ग पाठ आहे असं गृहीत धरतोय। तुम्हाला 11चा जर वर्ग पाठ असेल तर 11चा वर्ग 121 ते वर्ग इथं लिहून टाकतोय ना। नंतर कोणतं घेऊयात, 12चा, 13, 14, 15, 16, 17, 18, 18चं काय 324, 19, 361, 20, 400, राईट। मी असा विचार करतोय की ह्या आपल्या संख्या आहेत आणि या संख्यांना तुम्ही नाव देणार आहात। या संख्यांना नाव काय देणार रे? पूर्ण वर्ग संख्या म्हणणार ना, राईट ना। कोणत्या संख्या आहेत त्या? पूर्ण वर्ग संख्या आहेत। या पूर्ण वर्ग संख्या यांचं वर्गमूळ कोण आहे? यांचं वर्गमूळ मी तयार कसं करतो ते सगळ्यांना लक्षात नाही का? यांचं वर्गमूळ काढायचा। 121चं वर्गमूळ किती? 11, याचं किती? 12, याचं किती? 13, याचं किती वर्गमूळ? 14, याचं किती? 15, याचं वर्गमूळ 16, याचं वर्गमूळ 17, याचं वर्गमूळ 18, याचं वर्गमूळ 19, याचं वर्गमूळ 20। तर हे वर्गमूळ आपल्याला माहीत आहेत, पाठ आहे। मग हे जे माहीत आहे याच्यावरूनच आपण हा तक्ता तयार करतो। यांना आपण पूर्ण वर्ग संख्या म्हणणार, यांना वर्गमूळ संख्या म्हणणार। आता एक गोष्ट विचार करा, मी तुम्हाला काल बोलता बोलता एक नियम समजून सांगला की पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानी 2, 3, 7, 8 हे अंक कधीच येतच नाहीत ना। मग आपण स्टार्ट करूयात बेसिक पासून की जर पूर्ण वर्ग संख्येच्या, हा शब्द लक्षात असू द्या, पूर्ण वर्ग संख्येच्या एकक स्थानचा अंक जर 1 असेल, कोण असेल? 1 असेल, तर त्याच्या वर्गमूळामध्ये कोण कोण येऊ शकतं? कुठं? वर्गमूळात येणारा एकक स्थानचा अंक। लक्ष देऊन ऐकायचं मी काय करतोय तर, सर हे एक इथे एक दिसतंय आणि एक अजून कुठे दिसतंय? इथे दिसतंय। जर हा एक घेतलाय तर इथे एकक स्थानी 1 आला आणि जर हा एक घेतला तर इथे एकक स्थानी 9 आलाय। म्हणजे आमच्या वर्गमूळामध्ये येऊन एकतर 1 हा अंक येऊ शकतो किंवा कोणता अंक येऊ शकतो? 9 हा अंक येऊ शकतो। दोन्हीपैकी कोणता येईल अजून आम्हाला निश्चित नाही, ते प्रश्नानुसार निश्चित असणार आहे। हा तक्ता पाठ ठेवा। 1 जर आला तर वर्गमूळामध्ये 1 किंवा 9 या दोन्हीपैकी कोणताही एक अंक येणार आहे, राईट। नंतर 2 तर येणं शक्य नसतं सर, 3 पण येणं शक्य नसतं। नंतर कोणतं येईल तर डायरेक्ट 4 अंक येईल ना। नंतर कोण येईल? 4। हा जर 4 आला तर या 4 साठी आपण विचार काय करणार? 4 आला तर इथे एक 4 आहे आणि इथे एक 4 आहे। 4 आला तर इथं 2 दिसतंय, 4 आला तर इथं 8 दिसतंय। म्हणजे कोण कोण येऊ शकतं सर? एक तर 2 येईल सर किंवा कोण येईल? 8 येईल, राईट। एक तर 2 येणार, नाही तर कोण येणार? 8 येणार। कारण हे दिसते ना, 4 आला तर इकडे 8 आले, 4 आला तर इकडे 2 आले, 2 किंवा 8 येणार आहे। नंतर जर आमच्याकडे 5 आला, कोण आला? 5 आला। 5 आला तर आमच्या वर्गमूळात 5च येत असतो, वेगळा येतच नसतो, कारण 5 एकाच ठिकाणी आलेला दिसतो ना। बघा तुम्ही ऑब्झर्व करा, 5 अजून दुसरं कुठं आलंय का? नाही, एकच ठिकाणी आलाय, तर इथं 5च आलेला आहे। तक्ता कसा बनला हे जर लक्षात आलं ना, बाकी सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिक येऊन जातात। जर नंतर आम्हाला 6 आलाय तर 6 बघा, आता तुम्हाला लक्षात आलं असेल मास्तर विचार कसा करते नेमका। तर बघा, 6 आलाय तर इथं कोण येते? 4। 6 आला तर कोण येते? 6। म्हणजे एक 4 येईल किंवा कोण येईल? 6 येईल, राईट। मग नंतर सर 7 आणि 8 तर येत नाहीत ना, 7 आणि 8 येत नाही, मग कोण येईल? डायरेक्ट 9 येईल सर। कोण येईल? 9। जर 9 आला तर 9 आला तर कोण येते? बघा 9 कुठं कुठं दिसतंय सर? हे 9 इथं दिसतंय। अजून 9 आला तर कोण आले? 7। अजून कुठं दिसतंय? तर 9 आला तर कोण आले? 3। म्हणजे एक तर 3 येईल किंवा कोण येईल? 7 येईल। 3 येईल किंवा कोण येईल? 7 येईल, राईट। नंतर कोण येईल? 9 तर झालाय, मग आता फक्त राहिले शून्याचा प्रश्न। शून्य जर आला, शून्य म्हणजेच कोण रे बाळाजनो? राजा माणूस आहे, 0। आणि 0 आला तर 0च येत असतो, 0च येत असतो, टेन्शनच घ्यायचं नाही, राईट।
एवढ्या गोष्टी तुम्ही सगळ्यांनी लक्षातच ठेवायच्यात. हा तक्ता तुमचा परफेक्ट पाठ झाला ना, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला ॲटोमॅटिक जमतात. पहिल्यांदा तक्ता परफेक्ट जमणं अपेक्षित आहे आणि तो जमला पाहिजे तुम्हाला, राईट. सर 1 आला तर 1 किंवा 9 येणार, 4 आला तर 2 किंवा 8, 5 आला तर 5, 6 आले तर 6 किंवा 4, 9 आले तर 3 किंवा 7, 0 आला तर 0, असं मला म्हणावं लागतंय, राईट. सर्वांना जमल अशी अपेक्षा आहे, खात्री आहे, शुअर जमलंच पाहिजे, अपेक्षितच आहे, राईट. आता पुढची गोष्ट काय, हा तक्ता तर पाठ केला, आता या तक्त्याचा वापर करायचा कुठं? हा पाठ करण्यासाठी जो काही गोष्टी सांगतो एकदा समजून घ्या फक्त. बघा आता हे 5 आलं तर 5 येतात, ही तर लक्षात नाही ठेवली तरी चालते. सर 0 आलं तर 0, ही पण नाही लक्षात ठेवली तरी चालते, ऑटोमॅटिक लक्षातच राहतं ना. 5 आले तर 5, 0 आलं तर 0. दुसऱ्या 2 गोष्टी लक्षात ठेवल्या नाही तरी चालतात. बघा या दोघांची प्रत्येकाची बेरीज 10 येते. 9 आणि 1 10, 8 आणि 2 10, 6 आणि 4 10, 3 आणि 7 10. त्यातल्या त्यात विचार करा, 1 आला तर 1 येतोय. सरनं आता सांगितलं बेरीज 10 येते. बेरीज 10 येते म्हणल्यावर 1 सोबत कोण लागेल? 9 लागेल. पुन्हा इथं विचार करा, 6 जशाच तसे आले, मग 6 सोबत कोण लागेल? 4. ह्या 2 गोष्टी ऑटोमॅटिक राहतात ना. 1 आला तर 1, 10 बेरीज करण्यासाठी सोबत 9. 6 आले तर 6, 10 बेरीज करण्यासाठी सोबत 4. लक्षात कोणतं ठेवायचं? 4. 4 आला तर 2 8, आणि लक्षात कोणतं ठेवायचं? 9, 3 आणि 7. ह्या गोष्टी ह्या लक्षात ठेवल्या ना, ॲटोमॅटिक तक्ता लक्षात राहतो. आणि मला वाटतं आता मी जे सांगितलंय तक्ता, हा तुम्ही भविष्यात जरी विसरले तर पटकन अशा संख्या लिहून घ्यायच्या, बघायचं कोणतं तर, जेवढं विचारलं तेवढंच विचार करायचा बाकी परीक्षेला, राईट. तर मला वाटतं सगळेजण हे तक्ता कसा बनला हे एकदा क्लिअर झालं असेल, मला अशी अपेक्षाच आहे सगळ्यांकडून. एकदा थंब टाका सगळ्यांनी, क्लिअर झाले का? तक्ता बनलाय कसा हे लक्षात आले का सगळ्यांना? तक्ता बनलाय कसा जर हे जर लक्षात आलं असेल ना, मग फार भारी जमायला लागलाय असं आपण गृहीत धरूयात. राईट. आता तक्त्यावर फोकस करूयात. बोला फास्ट. येस, डन. पटापट कमेंट टाकत चला ना, कमेंट टाकायला रेडी राहत चला. चालतंय चालतंय. बघा बघा बघा, सगळ्यांनी बघायचंय. एक उदाहरण देतोय, या उदाहरणावर फोकस करा सगळ्यांनी. 1024, राईट. सगळ्यात महत्त्वाचं हे जे मी सिम्बॉल लिहिलं आहे याला आपण कर्णी सिम्बॉल म्हणत असतो किंवा वर्गमूळ सिम्बॉल म्हणत असतो ना. एक तर वर्गमूळ म्हणणार, नाही तर सड. सड म्हणजेच काय? कर्णी, राईट. असंही त्याला म्हणू शकतो आपण, राईट. याला वर्गमूळाचं चिन्ह म्हणा किंवा कर्णीचं चिन्ह म्हणा. कर्णी म्हणजे गावाकडे केली जाते ती कर्णी नाही, गणितामधली कर्णी आहे ना, ठीक. चालतंय. आता सर या वर्गमूळामध्ये इथं काही नसतो म्हणून कोण असतो? 2 असतो, हे गृहीत धरा. आपल्याला प्रश्न येत असताना एकतर या टाईपने येईल किंवा प्रश्न असा सुद्धा येऊ शकतो आपल्याला की सर 1024 दिले तर याच्या घातांकामध्ये आम्ही 1/2 घ्यावं. 1/2 म्हणजेच आमचं ह्याचा पण अर्थ असतो वर्गमूळच काढा. दोन्हीचा अर्थ, प्रत्येक अर्थ तुम्हाला माहीत असला पाहिजे. पटापट 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 अर्थ सुद्धा लक्षात ठेवायचे तुम्ही. या 1/2लाच मी अजून काय लिहू शकतो रे? 1/2ला मी 0.5 पण लिहू शकतो ना. म्हणजे 1024च्या घातांकामध्ये 0.5 या प्रत्येकाचा, याचा अर्थ असू द्या, याचा अर्थ असू द्या, याचा अर्थ असू द्या, या तिघांचा अर्थ सुद्धा वर्गमूळ काढा हाच आहे, राईट. कारण परीक्षेला गेल्याच्या नंतर आम्हाला वाटतं सरांनी आम्हाला हे शिकवलं, पण असं आम्हाला वाटतं की हे शिकवलंच नाही काही की हे पण याचा पण अर्थ वर्गमूळ काढा असतो आणि याचा पण अर्थ वर्गमूळ काढाच असतो. हे लक्षात ठेवा. परीक्षेला सगळ्या दृष्टिकोनातून आम्हाला सगळे छोटे छोटे पॉईंट माहीत पाहिजे. कारण परीक्षेचे जेही ॲडव्हान्स प्रश्न तयार होत असतात ते लक्षात ठेवा. काही बेसिक गोष्टीपासून बेसिक गोष्टींना एकत्र करून परीक्षेचे ॲडव्हान्स प्रश्न तयार झालेले असतात. ॲडव्हान्स प्रश्न म्हणतच नसतो आपण त्याला, मुळात बेसिक संकल्पना आमच्या एकत्र असल्या की आम्हाला सगळ्या गोष्टी कळतात, राईट. आता तुम्हाला प्रश्न कसा विचारला जातो हे लक्षात आलं असेल. या 3 पद्धतीत प्रश्न तुमचा विचारला जाणार आहे. मग आता आम्ही काढत असताना वर्गमूळ काढायचं कसं सर एकदा ते समजून सांगा. बघा वर्गमूळ काढत असताना प्रश्नाला इथे खाल्ली आहेत 1024 आहे. पहिला विचार करायचा थिंकिंग प्रोसेस, एकक स्थानी कोण आलं? सर एकक स्थानी आम्हाला 4 आल्यासारखे दिसतात. कोण आल्यासारखे दिसतात? 4. पहिला आमचा हाच विचार की सर एकक स्थानी जर 4 आले असेल तर आमच्या वर्गमूळामध्ये कोण कोण येत असतं. तर त्याच्यासाठी आता हा तक्ता, वर्गमूळात कोण येत असतं? 2 किंवा 8, 2 किंवा 8 हे पाठ असलं पाहिजे. आता तुम्हाला तक्त्याचं महत्त्व लक्षात आलं असेल की सर तक्ता माहीत नसेल तर आम्ही हे इथूनच पुढे जाणार नाही ना, हेच कळणार नाही आम्हाला. तक्ता माहीत नसेल तर इथंच आम्ही अटकलो आहे ना. म्हणजे जेही आमचं वर्गमूळ असणार आहे त्या वर्गमूळाच्या एकक स्थानी, जेही वर्गमूळ असेल त्या वर्गमूळाच्या एकक स्थानी एकतर 2 येतील, नाहीतर कोण येतील? 8 येतील. एकतर 2 किंवा 8 दोन्हीपैकी एक असणार आहे, राईट. सर 2 किंवा 8 असणार आहे तर मग आम्ही काय करायला पाहिजे? आम्ही काय करायला पाहिजे बघा राजांनो. बघा आता इथपर्यंत झालं आहे, एक स्टेप कंप्लीट. आता आपण इथलच्या 2 संख्या सोडायच्यात. शेवटच्या किती संख्या सोडायच्यात? 2 संख्या सोडायच्यात.
मग संख्येच्या शेवटच्या 2 संख्या सोडल्या की राहिलेल्या जेवढेही संख्या असतील, राहिलेल्या 2 संख्याच आहेत, आता किती आहेत? 2च आहेत. राहिलेल्या जेवढेही असू द्या, इथं 2 असू द्या, 3 असू द्या, 4 असू द्या, 5 असू द्या, त्याला एक प्रश्न विचारायचा. अरे सांग रे बाबा म्हणायचं 10च्या अगोदर. आता इथं 10 राहिले म्हणून 10ला प्रश्न विचारला. 10च्या अगोदर प्रश्न लक्ष देऊ नये का? कोणत्या संख्येचा वर्ग आहे? हा प्रश्न विचारायचा आपण परीक्षेला. काय विचारायचा? 10च्या अगोदर कोणत्या संख्येचा वर्ग आहे? आणि हा प्रश्न विचारला की ऑलमोस्ट आमचा आन्सर येऊन जाते, राईट. मग तुम्हाला मी काल बोललो ना, वर्ग पाठ असेल तर याचा आन्सर लवकर येईल. 10च्या अगोदर कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर 10च्या अगोदरची वर्ग संख्या कोणती रे? 3. 3चा वर्ग किती? 9. म्हणजे 10च्या अगोदरची वर्ग संख्या 9. आणि 9 कोणाचा वर्ग आहे? तर 3चा वर्ग आहे. कोणाचा वर्ग आहे? 3चा वर्ग. म्हणून हे जे 3 आलेत ना, हे 3 ना हे दोन्हीकडे लिहून टाकायचे. इथं पण लिहा, इथं पण लिहा. म्हणजे एक तर 32 नाही तर 38. एक तर माझा आन्सर 32 लागेल, नाही तर माझा आन्सर 38 लागेल, असं मला म्हणावं लागते, राईट. पण सर मग आता हे तर 50-50 मध्ये आलं ना, 32 घेऊ का 38 घेऊ? लक्षातून ऐकायचं, परफेक्ट समजून घ्यायचा. 32 घेऊ का 38 घेऊ, त्याच्यासाठी एक छोटासा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा. कोण बनेगा करोडपती खेळल्यासारखं आहे ना, हा प्रश्न इकडे साईडला विचारतोय मी ना. कोणतं घेऊ हे पाहण्यासाठी इथं जी संख्या आली का, त्या संख्येच्या नंतरची संख्या घ्यायची. दिसते का रे सर्वांना? ओके, नसेल दिसत तर मग इकडे थोडंसं वर नेतो, इकडे नेतो, चालतंय. कोणते घेऊ ते पाहण्यासाठी इथं जी आम्हाला संख्या भेटली का, वर्ग संख्या, तर त्या संख्येच्या नंतरची संख्या घ्यायची. कोणती घ्यायची? नंतरची संख्या. बोला, 3च्या नंतर कोण असतात? 4. मग 4 त्रिक किती? 12. आणि या 12ला एक शब्द लावायचा आहे, पेक्षा. हा शब्द लावायला विसरायचा नाही. इथपर्यंत दुसरं कुठं पाहायचंच नाही, याच्यावरच फोकस करायचं, याच्यावरच फोकस करायचं. बोला, 12 पेक्षा हे राहिलेले जे 10 आहेत, हे 10, तर हे 10 कसे आहेत? 12 पेक्षा 10 कसे आहेत? लहान आहेत. लहान आहे म्हणून माझा आन्सर मी लहान संख्या लिहिणार. आणि लहान संख्या लिहिणार तर 32 लहान आहे का 38 लहान आहे? तर तुम्ही म्हणाल सर 32 लहान आहे, म्हणून माझा आन्सर 32 असायला हवं. 32 असायला हवं. 32 असायला हवं. तर 32, तर या संख्येचं वर्गमूळ किती असेल? 32 असेल. 32 असेल. 32 असेल. सर्वांनी एकदा थंब टाका. अजून एक प्रश्न मीच समजून सांगतो, नंतर तुम्हाला सोडवायला देतो. एकदा सर्वांनी क्लिअर झाले का? बोला फास्ट, कमेंट टाका, डन करा. बोलायचं फास्ट, पटापट पटापट पटापट. जेवढे पण लावेत त्यांनी पटापट 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 कमेंट टाकत चला. बोला रे राजांनो. लास्ट स्टेप रिपीट करायची. ओके, बघा, इथे जी ही संख्या भेटली त्याच्यानंतरची संख्या गुणाकारात घ्यायची. 3 भेटले म्हणून 4 घेतले. 5 म्हणले असते तर 6 आले असते. 7 म्हणले असते तर 8 आले असते. 9 म्हणले असते 10 घेतले असते. त्यांचा गुणाकार करायचा, त्याला शब्द लावायचा पेक्षा. पेक्षा शब्द लावला ना, ह्या 2 संख्या सोडून राहिलेली जी संख्या असते त्या संख्येपेक्षा लहान आहे का मोठी आहे ते बघायचं. जर 12 पेक्षा 10 लहान आहे तर आम्ही लहान आन्सर लिहिणार, मोठी आहे तर मोठे आन्सर लिहिणार. एक प्रश्न मी समजून सांगतो, अजून भारी समजेल, अजून भारी समजेल. ठीक, याच्यातला हा पहिला प्रश्न समजून सांगतो, दुसरा प्रश्न तुम्ही नंतर सोडवा. ठीक, लक्ष द्यायचं सगळ्यांनी, ज्यांना ज्यांना जमत नाही त्यांनी याच्यावर फोकस करायचा आहे. सर इथं सुद्धा 4च आलेत. 4 आलेत म्हणल्यावर आमच्या तक्त्यानुसार कोण कोण यायला पाहिजे वर्गमुळात? 2 किंवा 8, राईट ना. वर्गमूळ इथं लिहितोय. आमच्या तक्त्यानुसार वर्गमुळात 2 किंवा 8 यावे लागतील. आम्ही संख्येच्या शेवटच्या 2 संख्या सोडणार आहोत. किती संख्या सोडणार आहोत? 2. राहिले माझ्याकडे कोण? 77. कोण राहिले? 77. 77ला प्रश्न विचारणार, 77च्या अगोदर कोणत्या संख्येचा वर्ग आहे? कोणत्या संख्येचा वर्ग आहे? संख्येचा वर्ग. आता वर्ग पाठ असेल तर लगेच कळतणार आहे. कोणत्या संख्येचा वर्ग आहे म्हणलं की तुम्ही म्हणाल सर 64. 77च्या अगोदरची वर्गसंख्या कोणती? 64. नंतरची विचारलं तर 81. मध्ये तर दुसरी कोणती नाही ना. आणि 64 हा कोणाचा वर्ग आहे? 8चा वर्ग. म्हणून या 8ला कॉपी करणार, इथे पण पेस्ट करणार, इथे पण पेस्ट करणार. म्हणजे एक तर माझा आन्सर 82 लागेल, नाही तर कोण लागेल? 88. इथपर्यंत सर्वजणांचं लक्ष आहे असं गृहीत धरतोय, सर्वांना जमतंय असं गृहीत धरतोय. 82 नाही तर 88. आता माझा प्रश्न असा असेल की सर एक तर 82 नाही तर 88 आहे, पण आम्हाला नेमकं 82 घ्यायचं का 88 घ्यायचं ते पाहण्यासाठी आपण इकडं आडव्या रेषेच्या खाली जात असतो, म्हणजे लक्ष्मण रेषा पार करून जात असतो असं गृहीत धरत चला.
कोण बनेगा करोडपती हे पाहण्यासाठी जात असतो ना. लाईफलाईन यूज केली, 50-50 मध्ये आलो, 2 लाईफलाईन भेटल्या, एक तर 82 नाही तर 88. आता एक्सपर्ट राहील, एक्सपर्टनं सांगितलं एक्सपर्ट राय कोण बनेगा करोडपती नसते का एक्सपर्ट. तर 8 आहे, तर 8च्या नंतरचा अंक घ्या. एक्सपर्ट म्हटलं 8च्या नंतरचा अंक घ्या आणि गुणिले कोण करा, 8च्या नंतरचे 9 घ्या. 8 9 72 आणि याला एक शब्द लावा 72 पेक्षा. इथं राहिलेला अंक कोण आहे 77. सांगा 72 पेक्षा 77, सांगा 72 पेक्षा 77, 72 पेक्षा 77 कसे आहेत, मोठे आहे. 72 पेक्षा 77 मोठे आहे, म्हणून माझा आन्सर मोठी संख्या. 82 मोठे का 88 मोठे, तर सर 88 मोठे, म्हणून माझा आन्सर लागेल 88. कोण लागेल 88. जमते राजांनो, जमेल का बोला, जमेल का बोला फास्ट. डन टाका, येईल का रे राजांनो. शुअर आता जमेल, जमेल आता. फास्ट असे पटापट 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 कमेंट टाकायचे, जमते का तर म्हणून. बोला 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 बोला. रेडी राहत चला रे, असं ऍक्टिव्ह राहत चला, एकदम पटपट 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 आन्सर आले पाहिजे. चला जमते असं गृहीत धरतो आणि तुम्हाला हा प्रश्न देतोय, पटकन याला सोडवा, पटकन याला सोडवा. 2704 ला, 2704 ला सोडवा फास्ट, सोडवा फास्ट. तुम्हाला टाइम देतो, चला एवढ्या टाइमात झाला पाहिजे तुमचा. टूल्स सोडवा, सोडवा. 52 छाया पॉवर म्हणतात 52. लगेच फास्ट. बाकीचे बाकीचे बाकीचे. चला 6 सेकंद अजून, 30 सेकंदाच्या आत आलंच पाहिजे वर्गमूळ काढणं, हे जास्त अवघडच नाहीये. चालतंय स्टॉप. बघा सर इथं पण 4च येणार आहे, सारखाच प्रश्न आहे ना. 4 आहे म्हणल्यावर सर कोण कोण येऊ शकतं, एक तर 2 येईल, नाही तर कोण येईल 8 येईल. एक तर 2 येणार आहे, नाही तर कोण येणार आहे 8 येणार आहे. संख्येच्या शेवटच्या आम्ही 2 संख्या सोडणार आहोत. आहे राहिले 27. सर 27 राहिले, तर या 27च्या अगोदरची वर्गसंख्या विचारली. बघा बघा सर 27च्या अगोदर कोणाचा वर्ग आहे, तर 5चा वर्ग 25 आहे ना सर. कोणाचा वर्ग आहे 5चा वर्ग. लगेच क्लिक होते ना 5चा वर्ग. मी तुम्हाला बोललो काल वर्ग पाठ नसेल तर हे जमणारच नाही, हे सापडणारच नाही. आणि 5ला उचला, इथं पण पेस्ट करा. एक तर 52 आन्सर असेल, नाही तर कोण असेल 58 आन्सर असेल. एक तर 52 लागेल, नाही तर कोण लागेल 58 लागेल. सर 52 किंवा 58 पाहिजे. मग आम्ही 5च्या नंतर कोणता अंक आहे, तर 5च्या नंतर 6. कोणतं घ्यायचंही पाहणार ना, 52 घेणार का 58. कोण बनेगा करोडपती. 5 सक 30. अरे 30 पेक्षा कोण 27 कशा आहे, लहान आहे ना रे राजांनो. 30 पेक्षा 27 जर लहान असेल तर माझा आन्सर लहान संख्या. 52 लहान आहे का 58 लहान आहे, तर तुम्ही म्हणणार सर 52 लहान आहे. कोण लहान आहे, 52 लहान आहे, तर माझा आन्सर लागेल 52. कोण लागेल 52. राईट. डन असेल डन असेल डन असेल असं मला गृहीत धरावं लागतंय. राईट राईट. चलत पुढं. सगळ्यांनी जेवढे लावेत एकदा तेवढ्यांनी थंब टाका. चालायचे का पुढं, डन आहे का, जमेल का, जमेल का, बोला फास्ट. जमल. चलूयात समोर. यस चालतंय. चला सोडवा. दोन्हीच्या दोन्ही सोडवायच्यात. हा इकडचा सोडवा आणि हा इकडचा सोडवा. टोटल मिळून तुम्हाला मी 1 मिनिट देतो. 1 मिनिटामध्ये आन्सर काढा. चला टोटल मिळून 1 मिनिट. आन्सर काढायचं आणि पटकन कमेंट करून टाकायचं. आन्सर काढायचं आणि पटकन कमेंट करून टाकायचं. टोटल 1 मिनिटाचा वेळ असेल आपल्या समोर. काढायचे फास्ट. अच्छा 43 आणि 47 2 आन्सर आलेत. दुसऱ्याचं काढा.
दुसऱ्याचं काढा. 1 मिनिट कंप्लीट झाला, एकच आन्सर आला. बरं चला अजून 1 मिनिट घ्या, तुम्ही प्रॅक्टिस करताय म्हणून. एकाचा आन्सर 43 आलाय आणि दुसऱ्याचं 47 आलाय. अजून 1 मिनिट घ्या दुसरा आन्सर काढण्यासाठी. खरं तर एवढा वेळ लागेल नको वर्गमूळ काढण्यासाठी, पण चालाल मान्य करूया, थोडासा वेळ लागतो, नवीन नवीन आहेत म्हणून. आणि प्रत्येकाने काढण्याचा प्रयत्न करा. तुम्ही ऑनलाईन आहात, तिथं बसलेला आहात, जाऊ द्या नंतर काढू हे कारण सोडून द्या. आत्ताच जे आहे ते आत्ताच, बाद में नहीं. जो भी है वो अभीच, बाद में नहीं करना है. फक्त 2 व्यक्ती आन्सर सांगतायत एवढ्यामधून. येतो सरासर ना इन्साफ आहे ना. अच्छा 99 नाही आहे ना छाया पवार. म्हटलं की 0 असतोच त्याच्यामध्ये, 9 वाल्या संख्येचं असतं ना, दोघांच्या मध्ये 0 असतो. काढा रे. चला 2 मिनिटाच्या वर टाइम झाला, मी सांगतो आता. बघा सर 9 आहे म्हणल्यावर आमच्या वर्गमुळात तक्ता पाठ आहे आम्हाला. कोण कोण येणार आहे? 3 किंवा 7. तक्ता जर विसरला असेल तर मग काही खरं नाही ना, मग जमणारच नाही. राईट, 3 किंवा 7. तुम्ही आम्हाला सांगितलंय संख्येच्या शेवटच्या 2 संख्या सोडा, ठेवलेत 22. 22च्या अगोदर काय? 22च्या अगोदर कोणत्या संख्येचा वर्ग आहे? तर तुम्ही म्हणाल 22च्या अगोदर सर 16 आहे, आणि 16 कोणाचा वर्ग आहे? 4चा वर्ग आहे. आणि या 4ला कॉपी करा, इथं पण पेस्ट करा, इथं पण पेस्ट करा. आम्ही आलो 50-50 मध्ये. आमचं वर्गमूळ एक तर 43 असणार, नाही तर 47 असणार. दोन्हीपैकी एक असणार. राईट, पण दोन्हीपैकी घ्यायचं कोणतं? त्याच्यासाठी आम्ही जाणार कोण बनेगा करोडपती मध्ये, लक्ष्मण रेषा पार करून लाईफलाईन पाहणार. सर लक्ष्मण रेषा कोण बनेगा करोडपती मध्ये तुम्ही सांगितलंय जी ही संख्या आली त्याच्यानंतरची संख्या घ्या. अरे 4च्या नंतर कोण? 5. 4 पंच 20, आणि 20 पेक्षा हे 22 कशा आहेत? 20 पेक्षा 22 मोठे आहे. 20 पेक्षा 22 मोठे आहे. 20 पेक्षा जर 22 मोठे असेल तर मग माझा आन्सर मोठी संख्या येणार आहे राजांनो. मग मोठी संख्या 43 आहे का 47? तर तुम्ही म्हणाल सर 47 मोठी आहे, म्हणून माझा आन्सर 47चं किती असेल? 2209चे वर्गमूळ कोण? 47 असं मला म्हणावं लागतंय. 2209चे वर्गमूळ कोण असेल? 47. डन झालं पाहिजे, डन आलं पाहिजे डायरेक्ट. राईट, यस, वैशाली वैद्य 47. पवार मॅडम चुकवू नका. बघा इकडे सर 1 आहे. 1 साठी तुम्ही आम्हाला सांगितलं बेरीज 10 होण्यासाठी 1 सोबत 9 पाहिजे. म्हणजे आमच्या वर्गमूळाच्या एकक स्थानचा अंक 1 किंवा 9 असणार आहे. हे तर डनच आहे म्हणावं सर. 1 किंवा 9 असेल. तुम्ही म्हणले संख्येच्या शेवटचे 2 संख्या सोडा. या 82 पेक्षा, अरे बोला रे, 82च्या अगोदर कोण आहे वर्गसंख्या? अगोदरची वर्गसंख्या. सर 82च्या अगोदर तर 81 आहे ना, आणि 81 कोणाचा वर्ग आहे? तर 81 9चा वर्ग आहे. 9चा वर्ग म्हणून या 9ला दोन्हीकडे लिहिणार, इथे पण लिहिणार, इथं पण लिहिणार. 91 आणि 99. 91 आणि 99 जर असेल तर तुम्ही म्हणले कोणती घ्यायची सर? कोण बनेगा करोडपती मध्ये चाललोय. 9च्या नंतर कोण असते? 10. 9 10 90. 90 शब्द लावलाय. 90 पेक्षा कोण? 82. 90 पेक्षा 82 कशा आहेत रे? मला तर लहान वाटेल 90 पेक्षा 82. 90 पेक्षा 82 कशी वाटेल? लहान. आणि 90 पेक्षा 82 जर लहान असेल तर माझा आन्सर लहान संख्या असली पाहिजे. लहान संख्या कोणती आहे? 91 आहे का 99? तर 91. डन खतम, टाटा बाय बाय. यस 91 यायला पाहिजे होता. जवळपास आन्सर येत आहेत. चुकताय तर कुठे इथं? अरे 90 पेक्षा 82 कशा आहेत? लहान आहेत. म्हणून माझा आन्सर लहान संख्या लागत आहे. डन असेल अशापेक्षा, सगळ्यांना डन असेल अशापेक्षा. चालतंय. लास्टला कन्फ्यूज होते. राईट इथेच 90 पेक्षा ही संख्या लहान आहे का बघायचं. लहान असेल तर लहान, आणि मोठी असेल तर मोठी. फक्त याच्यापेक्षा बघायचं. म्हणजे 90 पेक्षा 82 लहान आहे ना, मग लहान आन्सर. 90 पेक्षा 82 जर मोठे असते तर मोठा आन्सर. असं मला वाटतं. मी अजून एक प्रश्न द्यायला पाहिजे तुम्हाला. 5 संख्यावाला. हां, हे दोन सोडवायच्यात पटकन. चला याच्यासाठी पण तुम्हाला टाइम स्टार्ट करून देते.
टायमावर फोकस करून, बरं जाऊ दे, टायमामुळे थोडं कन्फ्यूज होत असेल तर करा, डायरेक्ट करा. फक्त पहिल्याच प्रश्नावर फोकस करा, दुसऱ्या प्रश्नाचा नंतर विचार करतो म्हणून सर आम्ही त्याचा विचार सध्या नाही करत. त्यामुळे पहिल्याच प्रश्नावर सध्या तरी फोकस करा, दुसऱ्या प्रश्नाकडे सध्याच जाऊ नका, करा पहिल्याच प्रश्नावर फोकस. खरा रे, एवढा वेळ नको ना, एकही आन्सर आला नाही अजून, मग कशाने चालेल. 116. ओके, चल मी सांगतो बघा सर. 6 आले तर तुम्ही आम्हाला सांगितलंय एक तर आमच्या वर्गमुळामध्ये 4 येणार आहे, नाही तर कोण येणार आहे 6 वर्गमुळामध्ये. अच्छा, वर्गमुळामध्ये एक तर 4 येईल, नाहीतर कोण येणार आहे 6 येणार आहे, असं मी तुम्हाला सांगितलं. कुठून? तक्त्यावरून आहे ना. कुठून सांगलंय? तक्त्यावरून सांगलंय. राईट सर, संख्येच्या शेवटच्या 2 संख्या सोडा असं तुम्ही आम्हाला बोलले होते. इथं राहिलं 134. राईट, 134ला तुम्ही प्रश्न विचारताय की 134च्या अगोदर, 134च्या अगोदर कोणत्या संख्येचा वर्ग आहे, कोणत्या संख्येचा वर्ग आहे. राईट, 134च्या अगोदर कोणत्या संख्येचा वर्ग, तो तुम्हाला वर्गपाठ असेल तर तुम्ही लगेच म्हणणार सर 11चा वर्ग 121 आहे, तो की याच्या अगोदर आहे. जर 144 घेतला तर तो 12चा वर्ग आहे, पण तो मोठा होतो ना, आम्हाला लहान पाहिजे. 134च्या अगोदर 121, कोणाचा वर्ग 11चा. या 11ला कॉपी करायचं आहे, इथे पण पेस्ट करायचं आहे. 114 आन्सर असेल, नाहीतर 116 आन्सर असेल, दोनपैकी एक आन्सर असणार आहे. कोणता आहे आम्हाला माहीत नाही, आम्ही सांगू शकत नाही. ते पाहण्यासाठी आम्ही लक्ष्मण रेषा पार करून जाणार की सर 11च्या नंतरची संख्या कोण आहे, तर 11च्या नंतरची असतात 12, यांचा गुणाकार करणार आहोत. 11 गुणिले 12 आम्ही करत बसणार नाहीच आहोत. 11चा वर्ग 121, त्यामध्ये 11च मिळवा, पहिल्या दिवशी बोलले तसं. 11चा वर्ग 121, त्यामध्ये 11च मिळवले, 132 झाले. किंवा 12चा वर्ग 144, त्यामधून 12 मायनस करा, 144 मधून 12 गेले, 132च राहणार. या दोघांचा गुणाकार बी केला तर 132च येणार. मग या 132 पेक्षा 134, अरे 132 पेक्षा 134 कशा आहेत, मोठ्या आहेत. मोठ्या आहे म्हणून माझा आन्सर मोठी संख्या लागेल, म्हणून माझा आन्सर कशी लागेल, मोठी संख्या लागणार आहे. आणि मोठी संख्या कोणती आहे म्हणलं, 114 का 116, तर तुम्ही म्हणाल सर मला वाटतं सर 116 मोठी आहे, म्हणून मी 116 आन्सर लिहितोय. राईट, माझा आन्सर 116 असणार आहे. तर या प्रश्नाचा आन्सर 116 लागेल. 2 व्यक्तींचं आलं होतं, कोणाकोणाचं आलं आहे, छाया मॅडमचं आणि आरती मॅडमचं आलेलं आहे. राईट, 2 व्यक्तींचं आलं आहे हे आन्सर, बाकीच्यांचं पण यायला पाहिजे होतं. चालतंय, पुढे बघूयात. पुढे पाहत असताना सर इथे 9 दिसतंय, कोण दिसतंय 9. 9 जर असेल तर सरांनी आम्हाला गळा फाडून फाडून तक्ता शिकवलाय आणि तक्त्यामध्ये सांगितलं एक तर 3 आन्सर येत असतं, नाहीतर कोण येत असतं 7. मग आम्ही तक्ता पाठ केला असं गृहीत धरून संख्येच्या शेवटच्या 2 संख्या सोडणार आहोत. राहिला किती संख्या आमच्याकडे, 3 आहे ना. आता जर आम्हाला वर्ग पाठ नसेल तर ही संख्या भेटणारच नाही ना. 515च्या अगोदर, 515च्या अगोदरची वर्गसंख्या जर आपल्याला वर्ग पाठ नसेल तर ही भेटणं शक्यच नाही, बरोबर. 22चा वर्ग पाहिला तर 484 पाठ असेल तर, नाही तर मग अवघड आहे ना. 22चा वर्ग 484 आणि 23चा पाहिला तर 529. 529 मोठा होता, आम्हाला अगोदरचा पाहिजे, म्हणजे कोणाचा वर्ग आहे,
22चा वर्ग आहे. या 22ला कॉपी करा, इथे पण पेस्ट करा, म्हणजे 223 आन्सर, नाहीतर 227 आन्सर. एकतर 223 असणार, नाही तर 227 असणार, दोनपैकी एक. मग या 22चा आन्सर 22 वरून आम्हाला सर लहान घ्यायचं का मोठं घ्यायचं, तर आम्ही 22 गुणिला कोण करणार 23, राईट ना. नंतरची संख्या घ्यायची आहे. सर 22 गुणिला 23 आम्ही करत बसणार नाही, आम्हाला 22चा वर्ग पाठ आहे. 22चा वर्ग आहे 484, त्यामध्ये परत 22 मिळवले. 484 मध्ये 22 मिळवल्यावर किती होणार आहे राजांनो, 506. आणि 506 पेक्षा कोण 515. 515 कशा आहेत, मोठे आहे ना सर. 506 पेक्षा 515 मोठे आहे, म्हणून माझा आन्सर मोठी संख्या असेल कोण 227. 227 संपलं, टाटा बाय बाय. अच्छा, छाया मॅडम चालू होतं, बाकीच्यांचं पण यायला पाहिजे होतं, अशी माझी इच्छा होती येईल म्हणून. चालतंय, एकदा थंब टाका. बोला, थंब टाका. जमते सगळ्यांना वर्गमूळ. जमलं पाहिजे आणि जमलंच पाहिजे. यस, डन. बघा, आता जर आम्हाला दशांश संख्येचं वर्गमूळ काढा आलं तर मग आम्ही कसं काढणार आहे ना, पॉईंटवाल्या संख्येचं. साध्या संख्येचं जमायला लागलं ना, आता आम्हाला पॉईंटवाल्या संख्येचं वर्गमूळ काढणं शिकायचं आहे. चालतंय, दशांश संख्येचं वर्गमूळ काढणं चालू करूयात आपण. दशांश संख्येचं बघा, दशांश संख्येचं वर्गमूळ आपण काढत असताना एखादी छोटीशी संख्या घेऊयात कोणती तरी, त्याच्यावरून कन्सेप्ट समजून घेऊयात. मी तुम्हाला टाईप दिले तिकडे लिहून, पण ते टाईपवर नंतर फोकस करतो. समजा जर मी तुम्हाला असं दिले की सर 1.69, राईट. दशांश संख्येचं वर्गमूळ काढत असताना पहिली स्टेप अशी सांगितली की दशांश नाही असे गृहीत धरावे आणि काय काढावे, वर्गमूळ, राईट. सर पॉईंट दिसतोय, मग आम्ही फर्स्ट स्टेपनुसार, तुमच्या या फर्स्ट स्टेपनुसार आम्ही दशांश नाही असं गृहीत धरतोय, म्हणजे दशांशला विसरलो. दशांशला जर विसरलो तर मला 169 भेटणार आहे. कोण भेटणार आहे, 169. आणि याचं वर्गमूळ जर काढलं तर 169 कोणाचा वर्ग आहे म्हणलं तर तुम्ही काय म्हणाल सर, 13चा वर्ग आहे ना, राईट. स्टेप समजून घ्यायचे दशांश संख्येचं वर्गमूळ काढण्यासाठी. सर दशांश नाही असं गृहीत धरलं, दशांश नाही म्हणलं तर 169 आणि 169चं वर्गमूळ 13. सर तुमची सेकंड स्टेप काय म्हणते आम्हाला एकदा सांगा. तर माझी सेकंड स्टेप काय म्हणते बघा, दशांश नंतर जितके अंक असतील कुठं, प्रश्नामध्ये, त्याच्या निमपट म्हणजे अर्धे. आता मला सांगा प्रश्नामध्ये दशांश नंतर अंक किती आहे रे, 2. म्हणजे 2-2चे स्लॉट किती होतात ते बघायचं. 2-2चा एक स्लॉट दिसतोय ना, मग मी इथे एक संख्या सोडून पॉईंट देणार, म्हणजे माझा आन्सर असणार आहे 1.3. माझा आन्सर काय लागेल, 1.3. जमते, डन असला पाहिजे. चालतंय. तरी पण सर आम्हाला असं वाटतं आम्हाला जास्त लक्षात नाही आलं, थोडं फार लक्षात आलं. मग मी तुम्हाला अजून एक प्रश्न समजून सांगतो, याच्यावरून अजून परफेक्ट लक्षात असू द्या. 0.0025 यांचं वर्गमूळ काढायचं आहे ना, 0.0025 याचं वर्गमूळ काढायचं. याचं जर तुम्हाला वर्गमूळ काढायचं असेल तर तुम्ही सर आम्हाला सांगितलं की दशांश नाही असं गृहीत धरा. दशांश नाही म्हणलं तर या 3 शून्यांची काहीच व्हॅल्यू नाही, 3 शून्य कटले, मग राहिले कोण, फक्त 25. आणि 25 हा कोणाचा वर्ग आहे तर 5चा वर्ग आहे, 5 वर्गमूळ काढला, राईट. आणि आता सर पॉईंट द्यावा कुठं, तर 2-2चे स्लॉट बघा किती आहेत. हा पहिला स्लॉट, हा दुसरा स्लॉट. 2-2चे स्लॉट किती आहेत, 2 स्लॉट आहे, म्हणून इथं 2 संख्या सोडून पॉईंट द्यायला पाहिजे सर. पण 2 संख्या सोडायला तुमच्याकडे 2 संख्या आल्यात का रे राजांनो, नाही ना सर, आमच्याकडे एकच संख्या आली, मग मी इकडे 0 देणार, इथं देणार पॉईंट, इथं देणार 0. 0.05 हे माझं आन्सर असणार आहे, राईट. तर माझं वर्गमूळ लागेल 0.05. अरे दशांशचं वर्गमूळ सर्वांना जमेल का, तुम्ही या स्टेप लिहिल्यात का आणि हे उदाहरण लिहिलेत का, एकदा डन टाका, कमेंट टाका. आणि काही अडचण असेल तर बिंदास विचारा. अरे राजांनो तुम्ही जेवढेही लाईव्ह आहात का तेवढ्यांनी बिंदास काही अडचण असेल हो किंवा नाही, नाही सर अडचण तर नाही म्हणा, आहे सर अडचण तर सांगा अडचण. या गोष्टी करा, तेव्हाच आपलं कम्युनिकेशन भारी होईल. आणि आपलं कम्युनिकेशन भारी झालं की तुम्हाला गणिताची भीती दूर करण्याची जिम्मेदारी माझी राहिली, राईट. गणिताची भीतीच वाटणार नाही, फक्त तुम्ही मला बिंदास बोला, मला राग येणारच नाही. सर आम्हाला समजलं नाही, परत एकदा सांगा. या गोष्टीचा मला राग बिलकुल येत नाही. मी ऑफलाईन क्लासमध्ये मुलांना 3दा समजून सांगतो, असं काही हरकत नाही. तुम्ही बिंदास विचारू शकता. तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगणं हेच माझं काम आहे. छोटा पॉईंट समजून सांगणं हे माझं काम आहे. त्यामुळे तुम्ही त्या गोष्टी माझ्यापर्यंत शेअर करा, मला सांगा सर असं आहे, असं करा, असं आहे, असं करा. एकाच गणितासाठी आपल्याकडे खूप साऱ्या स्टेप आहेत, त्या पण सांगा.
बिंदास सांगा तुम्ही, फक्त कमेंट करा राजांनो. एखाद्याला जर तुमच्या मनातल्या हृदयामधली एखादी गोष्ट दुसऱ्या व्यक्तीच्या हृदयापर्यंत पोहोचायची असेल, सोप्या भाषेत आपण त्याला प्रपोज म्हणत असतो, ते जर मारायचं असेल तर त्याच्यापर्यंत जावं लागेल ना रे, है ना, एक्सप्रेस तर करावं लागेल. तर तसं एक्सप्रेस करा. चालतंय, चालेल असं गृहीत धरतो, चालेल असं गृहीत धरतो. तुम्हाला सोडवायला प्रश्न येतो, सोडवा बरं, काढा बरं वर्गमूळ. अरे हे कुठून मध्ये आलंय, हे कसं काय मध्ये आलंय. ओके चालेल, जाऊ द्या, इकडे नाही ना, मग मी बनवून देतो तुम्हाला, दशांश संख्येचा नसेल तर. बरं जाऊ द्या, पुढच्या नंतर घेऊत. घ्या, मीच बनवून देतो तुम्हाला. घ्या, काढा बरं, कमेंट टाका. वर्गमुळात 0.0625. मला फक्त तुम्हाला पॉईंट कुठे देणार आहेत ते बघायचं आहे. तुम्ही पॉईंट कुठे देणार आहेत मला ते बघायचं आहे फक्त. त्यामुळे व्यवस्थित काढा, कुठं पॉईंट देतात तुम्ही बघूयात. अच्छा, 0.25. बघा सर, तुम्ही आम्हाला सांगितले वर्गमूळ विसरून जा. वर्गमूळाला विसरून गेलो तर आम्हाला भेटलं आहे 625. 625चं वर्गमूळ किती आहे, 25 आहे. सर तुम्ही आम्हाला सांगितलं इथं 2-2चे स्लॉट किती आहेत, बघा 2-2चे स्लॉट, 2-2चे 2च स्लॉट दिसत आहेत, म्हणून आम्ही 2 संख्या सोडून पॉईंट देणार आहोत. इथं पॉईंट देणार, इथं वाढणार 0.25. हे माझं लागेल ॲन्सर. छाया मॅडमचं आलं आहे, बाकीचे अच्छा वैशाली मॅडमचं पण आलं. अजून एक प्रश्न देतोय. चला काढा. काढा फास्ट. पौर्णिमा मॅम, छाया मॅम, चुकताय आपण. बघा फर्स्ट स्टेप काय सर, दशांशला विसरलो, 324 भेटले. 324 कोणाचा वर्ग आहे सर, 18चा वर्ग आहे ना, राईट. सर 2-2चे स्लॉट किती आहे, 1. 2-2चा स्लॉट एकच येणार आहे. इथे 2चा एकच स्लॉट आहे तर आम्हाला एकच संख्या सोडून पॉईंट द्यावं लागेल, म्हणजे माझा आन्सर 1.8 लागेल. 0.18 लिहिणं योग्य नाही ना, राईट. याचा अर्थ कालच्या दशांश संख्येचे उदाहरण आपण सोडून पाहिलेले नाहीत, असंच घेऊत. कारण तुम्ही सोडून पाहिले असते तर मग डन झालं असतं ते व्यवस्थित. काल दशांश संख्येचा वर्ग करणे शिकवलं असतं तर बरं आलं असतं. येस सारथी मॅम, राईट. पण तुम्ही कालचं पाहिलेलं नाही असा याचा अर्थ निघतोय. चालेल, अजून एक प्रश्न देऊयात, इकडं घेऊयात. व्यवस्थित करा, पॉईंट चुकवू नका. मला पॉईंट चुकवणं तुमच्याकडून अपेक्षित नाही आहे, फक्त पॉईंट शिकवते मी तुम्हाला कुठे द्यायचं तर.
सोडवा फास्ट. ओके चालतं, डन. वर्ग पाठ असले तर भारी होऊन जाते ना. हां, आत्ता कसं बरोबर आलं आहे, जेवढ्यांनी कमेंट टाकल्या सगळ्यांचं आत्ता बरोबर आलं आहे, मग बरं वाटतं जरा. अरे वा, छान 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 छान. जेवढे लाईव्ह आहेत त्या सगळ्यांचे आन्सर बरोबर आलेत. सर फर्स्ट स्टेपनुसार दशांशला विसरलो तर आम्हाला भेटले 729. आणि 729 कोणाचा वर्ग आहे तर सर 27चा वर्ग आहे. 27चा वर्ग आहे तर आम्ही 2-2चे स्लॉट बघतोय. 1, 2, 3 स्लॉट दिसत आहेत, म्हणून आम्ही पॉईंट देत असताना 3 संख्या सोडून देणार. 1, 2, 3. इथं देणार पॉईंट, इथं देणार 0. 0.027 हे माझं आन्सर लागेल, हा माझा वर्गमूळ लागेल. आता सर्वांना जमायला लागलं असं गृहीत धरायला काही हरकत नाही, कारण सर्वांचं आन्सर सेम आले, कोणीही कन्फ्यूज झालेलं नाही आहे. राईट. याची एक शीट आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला टाकतो आणि पर्सनली पण टाकतो. तुम्हाला जर लागत असेल तर टेलिग्राम चॅनलला पण टाकून देतो. ठीक. तर त्या शीटला तुम्ही वाटलंच तर झेरॉक्स काढू शकता. एकच पेजवर आहे, 5-10 रुपये जातील. झेरॉक्स काढून प्रॅक्टिससाठी त्याच्यावर 20-20 असे जवळपास 40च्या जवळपास प्रश्न असतील. ते प्रश्न तुम्ही सोडून पाहिजेत. आणि याच्यावरचे राहिलेले शाब्दिक उदाहरण मी उद्याला घेणार आहे. चालतंय, शाब्दिक उदाहरण मी उद्याला घेणार आहे. चालेल. तर आजच्या शिक्षणामध्ये इथेच थांबूत. आपण भेटूत उद्या शिक्षणामध्ये वर्गमूळाचे शाब्दिक उदाहरण घेऊन आणि घनघनमूळाला चालू करत. थांबूत, भेटूत उद्याला. सर्वांना जय हिंद. गुड डे टू ऑल. अभ्यास करत राहा. काय अडचण असेल तर नक्कीच सांगत चला. नंबर तर आहेच.